अशी त्यांनी त्यांच्याकडे असलेल्या 9 खासदारांची देखील बैठक लावलेली होती. त्यातले 6 खासदार आमच्याकडे आले. तसेच जरी बैठक लावलेली असेल तरी येणारे काय थांबणार नाहीत. शेवटी ज्या पद्धतीनं राजकारण चालू आहे, ज्या पद्धतीनं शिवसेना पुढे जाते, याच्यामध्ये बघा ना, या 15 दिवसामध्ये 6 खासदार आले, सचिन भाऊ अहिर आले, त्याच्यानंतर गोकुळ गीते आले, त्याच्यानंतर किरण सरनाईक आले. म्हणजे 3 विधान परिषदेचे आमदार देखील शिवसेनेमध्ये आले. तर शिवसेनेचा विधान परिषदेचा आकडा देखील आता 14 पर्यंत गेलेला आहे. संजय राऊत यांनी 50 असेल ना, 30 कोटीने कमी आले काय ते? 4.5 वर्षापूर्वी त्यांनी हा आकडा 50 कोटी फोडला होता. खासदारांच्या प्रवेशाच्या वेळी ऍडव्हान्स 15 कोटी आणि तो थेट 50 कोटी पर्यंत जाणार असं सांगितलं होतं. आता 20 कोटीचा आकडा त्यांनी फोडलाय. पण ह्याच्यावर तुम्ही पण विश्वास ठेवू नका. महाराष्ट्राची जनता विश्वास ठेवत नाही. त्याच्यामुळं पहिली महत्वाची गोष्ट अशी आहे की मी अनेक वेळा सांगितलंय की संजय राऊत हे रोज सकाळी पत्रकार परिषद घेतात, म्हणूनच आता फक्त युबीटीचं अस्तित्व शिल्लक राहिलेलं आहे.